आम्ही अमेरिकेतलं फर्स्ट जगात डिक्लेअर केलेलं नॅशनल पार्क, त्याला म्हणायचं येलो स्टोन नॅशनल पार्क. हे मला वाटतं 1872 मध्ये वगैरे येलो स्टोन नॅशनल पार्क म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं. आणि येलो स्टोन नाव कशावरून पडलं, तर बहुतांशी तिथे असणारे सगळे दगड वगैरे हे सगळे पिवळ्या रंगाचे आहेत. आणि ह्या पिवळ्या रंगाचे जे दगड आहेत हे भूगर्भातून आलेला सल्फर आणि इतर आणखी काही काही पदार्थ ह्यातून बनलेले असतात. ठिसूळ असतात, कॅल्शियमचे असतात वगैरे. तर येलोस्टोन नॅशनल पार्क हे शेकडो स्क्वेअर किलोमीटर वरती पसरलेलं आहे आणि अमेरिकेच्या वायव्य भागात हे आहे. मोठा डोंगर आहे, उंच जवळजवळ 8,000 ते 10,000 फूट समुद्र सपाटीपासून वर आहे. आणि इथे काय आहे तर ऍक्टिव्हिटी, व्होल्कॅनो नाहीये, लाईव्ह व्होल्कॅनो नाहीये की व्होल्कॅनो येतोय, लावारस बाहेर येतोय, असं नाहीये. पण ठायी ठायी जमिनीतून वाफा येत असतात. अनेक ठिकाणी ह्या सगळ्या वाफा येणं किंवा मोठे मोठे फवारे उडणं, स्टीम बाहेर येणं किंवा पाणी बाहेर जोरात येणं, गरम पाणी बॉइलिंग वॉटर येणं, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ठायी ठायी आहेत. आणि त्याच्याबरोबर आता पृथ्वीची जी एलिमेंट आहेत पृथ्वीमध्ये ती पण बाहेर येतात आणि त्यात सल्फरचं प्रमाण जास्त आहे. तर मेनली एक म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी होऊन गेलेली आहे तर तिथे जुन्या फक्त खुणा राहिलेल्या असतात आणि व्हेजिटेशन वगैरे काही नसतं. व्हेजिटेशन म्हणजे काही वनस्पती नसतात, झाडं नसतात, झाडं मेलेली असतात. ही एक ऍक्टिव्हिटी. दुसरी ऍक्टिव्हिटी की जमिनीतून नुसत्याच वाफा बाहेर येत असतात किंवा नुसतीच स्टीम बाहेर येत असते मोठा आवाज करून, ही दुसरी ऍक्टिव्हिटी. तिसरी ऍक्टिव्हिटी छोटी छोटी पॉन्ड असतात आणि त्या पॉन्डच्या खालून बुडबुडे 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 उसळणारं पाणी, म्हणजे वाफाळलेलं पाणी बाहेर येत असतं आणि त्याच्याबरोबर स्टीम पण येत असते. आणि चौथी म्हणजे थांबून 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 अनेक वेळा फवारे येतात. ते कधी 1 वर्षांनी येतात, 2 वर्षांनी येतात, तर कधी रेग्युलर येतात. तर अशा अनेक ऍक्टिव्हिटी ज्या भूगर्भातून चालू असतात तर त्या आम्ही बघितल्या. तर त्याची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. बघूया आता. तर त्याला म्हणायचं येलो स्टोन नॅशनल पार्क. आणि इथे पहिल्या म्हणजे 1,000-1,500 वर्षापूर्वी एक 24 साधारण ट्रायबल जमाती राहत असत. म्हणजे ट्रायबल लोक राहत असत. हे युरोपियन लोक इकडे येऊन अमेरिका प्रस्थापित करण्याच्या आधी. तर आता मात्र त्या जंगलामध्ये म्हणजे या नॅशनल पार्क मध्ये कोणीही मनुष्य प्राणी राहत नाही. तसंच विविध वन्यजीव सुद्धा फार कमी आहेत. एक अस्वल असतात पण ती सुद्धा फार थोडी. त्यानंतर गवे असतात म्हणजे बायसन, फार थोडे. त्यानंतर डिअर असतात, अँटिलॉप असतात, ते सुद्धा फार थोडे. कावळे अगदी आहेत की नाही ह्या बरोबर. पक्षी तर काही विशेष दिसले नाही. तर एवढंच त्यातलं वन्यजीव असतात. आणि याची झाडं, पाईनची झाडं, ती बर्फात राहतात म्हणून. आणि जिथे जिथे ही ऍक्टिव्हिटी असते तिथे काहीच होत नाही, तिथे झाडं वगैरे मरून जातात. बघूया आता वन बाय वन. ओके, कशी कशी ऍक्टिव्हिटी आहे ती. इथे याला म्हणतात मॅमोथ मॉरिस म्हणून, नॉरिस, मॅमोथ नॉरिस. तर इथे वरती डोंगरावर गरम पाण्याचे कुंड वाहत असतात. गरम पाण्याबरोबर सल्फर आणि कॅल्शियम पण बाहेर येत असतो आणि तो वरून ह्या डोंगरावरून खाली येऊन हळूहळू वाहत येत असतो. त्यामुळे हे बघा असे पांढरे 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 डोंगर झाले. हे पाणी आहे, हे गरम पाणी आहे, उकळतं पाणी आहे. आपल्याकडे भारतात उकळत्या पाण्याचे झरे असतात, गरम कुंड म्हणतात त्याला. पण ते एवढे पण उकळत नसतात. हे जवळजवळ 100 डिग्री, 80 डिग्री वगैरे ह्या टेम्परेचरला असतात. हे आता पांढरं पांढरं दिसत आहे, हे सगळं पाणी वरून येऊन त्याच्याबरोबर जे आलेले आहेत त्याची सेडिमेंट होऊन फार सुंदर नक्षीसारखं झालेलं दिसतं. पुढच्या स्लाइड मध्ये बघूया ते. हे बघा, हे मगाशी जे मागच्या स्लाइडला सांगितलं
मॅमोथ नॉरिस म्हणून. तर वरती डोंगरावरती हे पाणी वाहत आहे आणि पाण्याबरोबर येणारे कॅल्शियम किंवा इतर पदार्थ किंवा सल्फर हे सगळे असे इथे सेडिमेंट होतात आणि त्याचं असं फार सुंदर स्ट्रक्चर बनलेलं आहे. तर हा डोंगर आहे वरती आणि सगळा डोंगर, ही ऍक्टिव्हिटी फक्त एकच ठिकाणी म्हणजे ह्या प्रकारचं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं दिसलं म्हणून हा एक त्यांनी म्हणजे पिकनिक स्पॉट किंवा लोकांना बघण्यासाठी म्हणून जाहीर करून ठेवलेला आहे. त्याला म्हणायचं मॅमोथ नॉरिस. ही पण एक अशीच ऍक्टिव्हिटी आहे मॅमोथ नॉरिसला. हे बघा, इथून सगळी स्टीम बाहेर येते, बॉइलिंग वॉटर येत आहे आणि त्याच्याबरोबर जे आलेलं सेडिमेंट्स आहेत ते असे पांढरे पांढरे, झाडं मेलेली आहेत तिथे, पण अनेक वर्ष ही अशीच राहू शकतात कारण ती जास्तीत जास्त सीझन होत जातात. झाडं राहिली ना की ती कुजून जात नाही आणि सीझन होत जातात. हे या लाकडांचं महत्व आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे. हा पण त्याच डोंगराचा भाग आहे मॅमोथ नॉरिसचा. हे सगळे असे हे विशिष्ट प्रकारे कॅल्शियम येऊन हे भाग बनलेले आहेत आणि हा एक दाखवतोय सगळ्या ठिकाणी जिथे जिथे सेफ आहे, म्हणजे जे टुरिस्ट लोक येतात बघण्यासाठी त्यांना सेफ आहे, तिथे लाकडाचे असे प्लॅटफॉर्म बनवतात. तर लाकडाचं प्लॅटफॉर्म सोडून बाहेर जायचं नाही, पण लाकडाच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही चालत जाऊ शकता. तिथे मोर ऑर लेस कुठली ऍक्टिव्हिटी होणार नाही आणि तुम्हाला तसं फार डेंजर नसेल. पण लाकडाचा प्लॅटफॉर्म सोडून खाली मात्र उतरायचं नाहीये असं तिथे सगळीकडे लिहिलेलं असतं. आणि लाकडाचा प्लॅटफॉर्म का, तर कधीही समजा काही ऍक्टिव्हिटी झाली, गरम पाणी उसळायला लागलं किंवा सल्फर आला तर तो ह्याच्या खालून वाहून जाऊ शकेल, किंवा गरम असेल तर लाकूड काही त्याचं काही हीट कंडक्टर नाही म्हणून लाकूड, आणि हे लाकूड काही कुजून जात नाही, हे त्याची स्पेशालिटी असते. म्हणून हे सगळीकडे लाकडाचे प्लॅटफॉर्म ठेवलेले आहेत जिथून जेणेकरून हे टुरिस्ट त्याच्यावरून चालत सेफली जाऊ शकतात. आणखी या ठिकाणी बघा, इथे असं निळं पाणी आहे आणि खालून बुडबुडे येत आहेत. आणखी एक एरिया आणि आहे इकडे बघा, जिथून आपल्याकडे जसे गरम पाण्याची कुंड असतात ना, तसे हे इथून, हे बघा इथून येत आहेत कसे ते, हे स्टीम येते आणि पाणी उकळत आहे. हे बघा इथे पण स्टीम येते आणि पाणी उकळत आहे. ते बघा, हे जमिनीतून गरम हे येत आहे. तिथे बुडबुडे पण येत आहेत, बघायचे असले तर दाखवतो कुठे येत आहेत ते बुडबुडे. दिसत आहेत का बुडबुडे आलेले? येथे आपण बघू शकतो हे भूगर्भातून पाणी वर येत आहे आणि बॉइलिंग वॉटर आहे आणि त्यातून खालून बुडबुडे येत आहेत आणि पाणी वाहत आहे. इथे पण असंच आहे. इथे हे फ्रेश वॉटर लेक आहे मोठं आणि त्याच्या बाजूला हे बघा इथे दिसत आहे स्टीमिंग. तर जस्ट लेकच्या बाजूला सुद्धा गरम पाणी वाहत आहे पुष्कळ, असं पण दिसून येत आहे. या चित्रात आपण बघतोय बघा, हे बुडबुडे येऊन पाणी उकळत आहे इथे आणि ह्या भोवतातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कुकरची शिट्टी वाजते ना, तसा आवाज पण येतो आणि कंटिन्युअस स्टीम बाहेर येतो भूगर्भातून आणि पाणी पण उकळतं. ही एक स्पेशल ऍक्टिव्हिटी आम्हाला बघायला मिळाली. एके ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच होती आणि तिथे पण लाकडाचा प्लॅटफॉर्म टाकलेला होता जवळ. अमेझिंग आहे, अमेझिंग. हे एका ठिकाणी बघितले तर असे फाउंटन वरती वरती उडतायत कंटिन्युअस. हे असे आता किती दिवस किती वर्ष उडतील माहिती नाही, पण बघा कसे उडतायत ते फाउंटन, इतके उडतायत वरती आणि कंटिन्युअस स्टीम, वॉटर, सल्फर.
असं फार मोहक दृश्य आहे, डेंजरस पण आहे. हे बघा रस्त्याच्या बाजूला हायवे आहे बाजूला, आणि हे कसे फाउंटन येत आहेत वरती, स्टीम येते वरती, मोठा एरिया ऍक्टिव्हिटीचा आहे. ही दुसरी एक ऍक्टिव्हिटी आहे. मोठ्या प्रमाणात पाणी येत नाहीये पण चिखल आहे, आणि त्यातून आतून बुडबुड येतात, बुडुक 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 बुडुक, पण भूगर्भातून येत आहेत, आणि हे उकळत्या पाण्याचे बुडबुडे आहेत चिखलातून येणारे. आणि आता जे फाउंटन येतात थांबून 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 थांबून, ती ऍक्टिव्हिटी आपण पार्ट 2 मध्ये बघूया.